नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, आजची जी कथा आहे ती आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर दत्ता दवटे यांनी सांगितलेली आहे आणि तुमच्यासमोर आज कथेच्या स्वरूपात मांडतो आहे. मित्रांनो, मी दत्ता दवटे, राहणार कुडाळ. माझ्या काकांच्या बाबतीत जो 30-35 वर्षापूर्वी त्यांना अनुभव आला तो मी तुम्हाला या कथेच्या माध्यमातून सांगतो आहे. आमच्या कुटुंबामध्ये माझे वडील, माझे मोठे चुलते आणि लहान चुलते. पण लहान चुलत्यांचं लग्न झालं नव्हतं माझ्या वडिलांचं, आणि मोठे चुलते त्यांचं लग्न झालं होतं. त्यांची मुलं बाळं, माझे भाऊ बहीण, काका काकी असे मिळून बरं मोठं कुटुंब होतं. आणि त्यावेळची घरं तुम्हाला माहिती आहेत, कौलारू, मातीच्या भिंती. आणि ना त्यावेळी आम्ही गणपती बनवायचो, मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवायचो आमच्या वाडीतल्या किंवा आजूबाजूच्या वाडीतल्या. असं मिळून 50-60 गणेश मूर्ती आमच्याकडे असायच्या. त्यामुळे माझे वडील, माझे दोन्ही चुलते मिळून गणपती आम्ही बनवायचो. त्यामुळे आमचं घर ना वडिलोपार्जित पहिल्यापासूनच मोठं, अवाढव्य, म्हणजे 2 वरांडे, एक वरती आणि एक खाली. कारण एवढ्या गणेश मूर्ती ठेवण्यासाठी म्हणून मोठं घर वडिलोपार्जितच होतं पहिल्यापासून. घराच्या बाजून लागूनच असा एक गोठा होता. गोट्यामध्ये 2 मोठे बैल, पांढरे शुभ्र टोकदार शिंग आणि असे बरे धष्टपुष्ट. त्यानंतर एक गाय, वासरू, अशी आमच्याकडे जनावरं होती. घरातच गाय असल्यामुळे घरातच दुधाबिधाची व्यवस्था होती. तर माझ्या लहान चुलता जो होता त्याचं लग्न झालं नव्हतं, तर तो सगळं हे गाईचं आणि बैलांचं सगळं तो बघायचा. आमची खटर गाडी पण होती आणि ते बैल देखील आमच्या जे गोट्यामध्ये होते ते खटरे गाडीला आम्ही बांधायचो त्यावेळी. आणि खटरे गाडीचा वापर आमच्या घरातही कुठची वस्तू नाही आणण्यासाठी, शेतात नेण्यासाठी किंवा काय करण्यासाठी, घरी आणण्यासाठी म्हणून आमच्या त्या खटरे गाडीचा आम्हाला वापर व्हायचा. आणि जर कोण आजूबाजूचं जर कोणाला पाहिजे असेल भाड्याने गाडी, तर ती देखील जे माझे लहान काका होते ते घेऊन जायचे. त्यामुळे अशीच दिनचर्या होती माझ्या लहान काकाची, की सकाळी कुठेतरी काम असेल तर जायचं, संध्याकाळी 4 वाजता घरी आल्यानंतर बैलांना घ्यायचं. 2 बैल, एक गाय, गाय आणि एक त्याचं वासरू, शेतावरती जायचं, त्यांना चरायला सोडायचं. तिथे शेतात थोडंफार काम करायचं आणि संध्याकाळी 6-6:30ला घरी यायचं. अशी त्याची दिनक्रम ठरलेला होता. आता शेतात आम्ही सगळीच कामं करायचो, सगळे काका, आम्ही सगळी मुलं, जे जमेल ते शेतामध्ये काम करायचो. तर त्यावेळी काय आमच्या गावामध्ये लाईट आली नव्हती. आमच्या घराच्या बाजून, म्हणजे गोठ्याच्या बाजूनेच असा एक रस्ता पुढे गेलेला वाडीमध्ये. त्यानंतर पुढे तिथून गेल्यानंतर थोडंफार अंतरावरती आमचं ग्रामदेवतेचं मंदिर होतं. इकडे गावची सीमा होती. तर तो रस्ता आमच्या घराच्या बाजूने गेलेला असा. एक दिवशी काय होतं, एक बाजूच्या वाडीतील एक मनुष्य आमच्या घरी येतो आणि माझ्या लहान काकाला म्हणतो, अरे मला उद्या गाडी थोडी भाड्याने पाहिजे होती, तुझी खटरी गाडी. तर काका बोललं की काय न्यायचं आहे. तर तो म्हणाला की लाकडं आहेत, ती लाकडं तोडून ठेवलेली आहेत, ती गाडीत भरायची आणि शेजारच्या गावामध्ये एका माणसाला नेऊन द्यायची आहेत. तर काका म्हणाला किती वाजता. तर तो म्हणाला की सकाळी 8-8:30 तू आमच्या घरी ये, मग आपण त्या गाडीत बसून जाऊ, शेतावर लाकडं भरून त्याला नेऊन देऊ. तर काका म्हणाला हां ठीक आहे, मी येतो 8-8:30. मग त्यानंतर दुपारी काका जेवला आणि संध्याकाळी आपल्या नित्यनियमाप्रमाणे त्याने बैल सोडले. 2 बैल, एक गाय, तिचं वासर घेऊन तो शेतावरती गेला. तर शेत थोडंफार तुमचं लांब होतं, मग तिथे तो चरायला सोडायचं बैलांना वगैरे, त्या गाईला. आणि मग त्याचं एक ठरलेलं होतं, तर त्या बैलांवरती, त्या जनावरांना खूप प्रेम होतं त्याचं. त्याची तो भरपूर काळजी घ्यायचा, अगदी माणसाप्रमाणे.
तर उद्या आता बैल सकाळी 8 वाजता गाडीला झुंपायचे आहेत ना, मग हा आदल्या दिवशी काय करायचा, जेव्हा बैल चरायला न्यायचा तेव्हा शेतात चार कापायचा आणि चारीचा मोठा पेंडा बनवायचा, दोरीने तो बांधायचा आणि बैल घेऊन येताना घरी घेऊन यायचा. मग तसंच त्याने त्या दिवशी संध्याकाळी बैल सोडलेले, तोपर्यंत बैल चरता तोपर्यंत त्याने चार कापली, त्याचा पेंडा बांधला दोरीने आणि संध्याकाळी 6-6:30ला तो टोक्यावरती पेंडा आणि त्या बैलांना आणि गाईला आणि वासराला घेऊन तो घरी आला. 6-7 वाजले. तो पेंडा आणून त्याने अंगणामध्ये एका बाजूला, एका कोपऱ्यात म्हणजे गोठ्याच्याच बाजूला दरवाजाकडे तिथे टाकला आणि बैलांना वगैरे बांधलं, गाईला पाणी वगैरे दाखवलं. नंतर मग रात्र झाली, जेवण रात्रीचं झालं, सगळे झोपले. आता सगळे तेव्हा भरपूर मोठं घर होतं, त्यामुळे भरपूर खोल्या होत्या, त्यामुळे सगळेजण आतमध्ये झोपायचे. पण त्यावेळी काय लाईटची व्यवस्था नव्हती, कंदीलच तेव्हा जास्तीत जास्त तर गॅस बत्ती ती रॉकेलच्या साहाय्याने पेटायची, ती काहीच मोठा उजेड पाहिजे असेल तर, नाहीतर मग कंदील किंवा रॉकेलची ती बत्ती मिळते, ती दिवा मिळतो तो, त्याच्यावरतीच काम चालायचं. तर एके दिवशी आता तो रात्री झोपला, म्हणतो उद्या सकाळी जायचं आहे, मग लवकर उठायचं. मग ती रात्र निघून गेली, सकाळ झाली, कोंबडा हरवल्यानंतर मग सगळ्यांना जाग आली. तेव्हाची माणसं कशी, जी मोठी माणसं ते सकाळी पहाटे 5-5:30ला उठायची आणि सगळ्या मुलांना पण त्यावेळी उठून घालायचे लवकर, पहाटे उठल्यानंतर आरोग्य चांगलं राहतं, त्यामुळे सगळ्यांना लवकरच उठवायचे. 7पर्यंत तर लहान मुलांनी उठलंच पाहिजे होतं. तर त्याप्रमाणे सकाळ झाली, कोंबडा हरवल्यावर माझा लहान काका उठला. नंतर मग काकी वगैरे सगळेच उठले आणि ती शेण वगैरे ते वाड्यातलं साफ करायला वगैरे लागले, झाडू मारायला, अंगण साफ करायला. तर काका उठला आणि आता म्हणाले की पहिल्यांदा चार घालूया, म्हणजे आता 8 वाजता गाडी न्यायची आहे ना, मग त्यांना थोडीशी एनर्जी पाहिजे, त्यांच्या अंगामध्ये ताकद आली पाहिजे त्यासाठी, गाडी ओढण्यासाठी. म्हणून तर त्यासाठी मग त्याला ती चार घालायची होती, म्हणून तो त्या ज्या ठिकाणी चारीचा पेंडा टाकलेला त्या ठिकाणी गेला अंगणामध्ये. बघतो तर काय, तो चारीचा पेंडा, ती दोऱ्या बांधलेल्या त्या सोडलेल्या होत्या आणि त्यातली जास्त ती जो चारा आहे तो गायब होता आणि थोडीशी चार आता शिल्लक राहिलेली त्या पेंड्यामध्ये. तर तो हा म्हणतोय की मग चार आज कोणी घातली बैलांना लवकर उठून, का बैलांचं सगळं तोच बघायचा, त्यामुळे बाकीचे माझे वडील किंवा मोठे काका लक्ष द्यायचे नाही त्याच्यामध्ये. तो माझ्याशिवाय तर कोण घालणार नाही चार, पण का कोणी घातली असेल. त्यानंतर तो मग ती राहिलेली चार त्याने देऊन बैलांना दिली आणि घरात येऊन दादाला, म्हणजे मोठ्या काकांना विचारलं की दादा तू चार घातलीस का रे बैलांना सकाळी? ते म्हणाले नाही रे, मी नाही घातली, आता सगळं तू करतोस तर मी कशाला घालणार. म्हणलं नाही, मी चार आणून ठेवलेली, पण चार थोडीशी बाकीची चार कुठे गेली काय माहीत. तर तो म्हणाला की दुसऱ्या भावाला विचार म्हणून, म्हणजे माझ्या वडिलांना. तो आमच्याकडे आला, म्हणाला दादा तू घातलीस का चार बैलांना? तर माझे वडील पण म्हणाले नाही रे, मी नाही घातली. तर हा परत आला, म्हणून विचारायला आला चार कोणीतरी घातली असेल तर जाऊ देत. तो दिवस निघून गेला. त्या दिवशी तो भाड्याला गेला, ती लाकडं वगैरे कोणाची पोचवायची ती पोचवली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ना त्याला भाडं आलेलं. त्यावेळी त्याला शेतामध्ये शेणखत नेऊन टाकायचं होतं एका माणसाला, तर त्याने पण सांगितलं की उद्या मला 9 वाजेपर्यंत गाडी पाहिजे म्हणून. मग त्या दिवशी देखील त्याने संध्याकाळी तो चारीचा पेंडा आणलेला आणि अंगणामध्ये टाकलेला. पण त्या रात्री पण जेव्हा झोपल्यानंतर तो सकाळी उठला तेव्हा तीच कंडिशन होती की चारीचा जो पेंडा आहे तो पूर्ण दोऱ्या त्याच्या सोडलेल्या, त्याच्यातली 75% चार ही गायब होती, थोडीशी चार शिल्लक राहिलेली. त्याने पुन्हा बघितलं, असा काय प्रकार होतो आहे. काल पण असाच झाला की चार त्याच्यातली गायब झालेली, आज पण गायब झाली आहे. मग चार तर घरातली तर घालत नाही आहेत, ती सांगतात आम्ही नाही घालत बैलांना चार किंवा नाही घातली, तर मग चार होते काय. मग त्याला संशय आला की मग चार चोरीला जाते. कारण तेव्हा कसं आजूबाजूला सगळ्यांकडेच गुरढोरं असायची, प्रत्येकाकडे काही ना काही. त्यामुळे त्याला वाटतं की कोणतरीच आपल्या आजूबाजूच कोणतरी रात्री येऊन चार ती घेऊन जाते आणि थोडीशी चार शिल्लक ठेवते म्हणून. मग तो म्हणाला की ना आता ह्या चोराला पकडायलाच पाहिजे, 2 वेळा असं झाले.
तर एके दिवशी त्याने सेम तशीच चार आणली, संध्याकाळी अंगणामध्ये टाकली, बैलांना बांधलं आणि रात्री जेवण वगैरे सगळे झोपले. मग याने काय केलं की ठरवलं की आज वरांड्यामध्येच कुठेतरी लपून बसायचं आणि जो कोण चार चोरून नेतोय रात्री ना त्याला पकडायचं. त्याने सांगितलं मोठ्या काकांना की मी असं असं करणार. तर मोठे काका म्हणाले तू बाहेर झोपू नकोस, कशाला ही नाटकं करतोयस, तू झोप तुझ्या रूममध्ये, पण बाहेर झोपू नकोस. तर तो म्हणाला कशाला. तर नाही आपली ती वाट आहे, त्या वाटेने देवचार जातो, तर कशाला झोपतोयस तू, बाहेर झोपू नकोस. तो म्हणाला नाही मला ते देवचाराचं नाही लागले, पण ती चार कोण चोरून नेते ना ते मला पाहायचं आहे. काकानी मोठ्या काकांनी माझ्या वडिलांनी पण त्याला 1-2 वेळा सांगितलं, पण तो काय केला. तो म्हणाला नाही मी आज शोधूनच काढणार की चार कोण घालतो म्हणून. तर त्या दिवशी तो वरांड्यामध्ये लपून बसला. तर रात्रीचे 10, 11, 12, 1, 2, 3 वाजले. हा लपून बसला आहे, आता कोणतरी चार न्यायला येईल नेहमीप्रमाणे आणि मी त्याला पकडणार. त्या दिवशी चारीचा पेंडा जशाच्या तसा, कोणी त्याला हात लावला नाही किंवा काय नाही. हा सकाळी उठून बघतोय तर पेंडा तसाच्या तसा बांधलेला पूर्ण. मग सकाळी त्याने बैलांना चार घातली आणि गाडीला जुंपले आणि तो ज्या ठिकाणी भाडं होतं त्याचं त्या ठिकाणी निघून गेला. तर संध्याकाळी आल्यानंतर मग दुपारी आल्यानंतर मग काका म्हणजे माझे मोठे काका विचारतात काय रे मिळालं काय चार चोरणारा चोर. तर म्हणाला नाही रे रात्री काय कोण आलंच नाही. बराच वेळ 3 वाजेपर्यंत जागा होतो, पण ते चारीचा पेंडा कोणी म्हणजे त्याला हात पण कोण लावायला आलं नाही. तर मग झाला तो दिवस निघून गेला. मग एके दिवशी दुसऱ्या दिवशी सेम कंडिशन तशीच, चारीचा पेंडा त्याने तिथे आणून ठेवला, पण यावेळी तो घरात झोपलेला. कारण आता मागच्या वेळी तर कोणी चार नेली नाही, मग तो घरात झोपला. त्या दिवशी मात्र त्या रात्री एक तशीच घटना घडली की चारीचा पेंडा पाहून म्हणजे 75% गायब आणि 25% चार फक्त त्या पेंड्यामध्ये शिल्लक होते आणि त्या दोऱ्या वगैरे सगळ्या सोडलेल्या होत्या. हा पुन्हा सकाळी उठून बघतोय तर हैराण, सगळे आरडाओरड करायला लागला की कोण नेतं काय समजत नाही. काल मी झोपून राहिलो लपून राहिलो बघायला तर काल कोणी चार नेली नाही आणि आज घरात झोपलो तर आज चारीच्या पेंड्यातली चार गायब झाली. नुसते आरडाओरड करायला लागला. काका म्हणाले ठीक आहे बघूया आज पुन्हा एकदा झोपून ट्राय करून बघ रात्री कोण मिळतं काय. तर झालं बाबा. संध्याकाळी बैलांना घेऊन गेलेला मळ्यामध्ये, येताना पुन्हा चारीचा पेंडा मोठा बांधला, दोऱ्याने घट्ट बांधून आणला आणि अंगणात एका कोपऱ्यामध्ये टाकला. आणि आज म्हणाला रात्री आज शोधणारच काही झालं तरी. तर आज म्हणाला की घरात झोपायचं नाही, कोणाला संशय आला असेल की हा वरांड्यामध्ये लपून राहतो तर, म्हणून गोट्यामध्ये झोपून राहिला म्हणजे कोणाला कळणार नाही. तर गोटा आणि अंगण असं बाजूबाजूला लागतात, त्यामुळे तो म्हणाला की आल्यानंतर कोणतरी येईल ती चार चोरायला तेव्हा तो कळणार 100%. तर गोट्यात एका बाजूला तो लपून राहिला. आता रात्रीचे 11:30 पावणे 12च्या दरम्याने थोडंफार चांदणं होतं, म्हणजे माणूस एक 50-25 फुटावरचा ओळखता यायचा समोर. पूर्ण काही चांदणं नव्हतं. 12-1च्या दरम्याने कुत्रे जोर जोरात भुंकायला लागले. आता आमच्याकडे काय कुत्रे नव्हते तेव्हा, पण आजूबाजूचे होते ते भुंकायला लागले. तर हा म्हणाला कुत्रे कशाला भुंकत आहेत, थोडासा टेन्शनमध्ये आला. आता कुत्र्यांचं नॉर्मल भुंकणं आहे ना ते समजतं, आणि एखादी असं विचित्र घटना बघितली किंवा एखादा प्राणी बघितला, मोठा पक्षी बघितले रात्री, तर दचकून कुत्रे भुंकतात ना, त्यांचं ते ओरडणं वेगळं असतं. तर एखादे काहीतरी असं वेगळं बघावं तसे ते कुत्रे एका वेगळ्या स्वरामध्ये भुंकायला लागले. हा थोडाफार घाबरला, परंतु तो तसाच धीट पण होता, म्हणजे न घाबरणारा होता. असे भुताखे त्यांच्या गोष्टींना तो कधी घाबरला नाही. रात्रीचाच कधीतरी गाडी घेऊन जायचा, उशीर व्हायचे तर तो एकटाच यायचा, तो कधी घाबरला नाही भूतांना वगैरे. कधी अशा घटना घडतात कोकणामध्ये आजूबाजूला, पण तो कधी दाद दिली नाही त्याने कधी असल्या गोष्टींना. तर हा लपून राहिला. आता ह्याच्या मनामध्ये काय विचार आला की कोणतरी आता चार चोरायला येतं आहे, त्याला पाहून कुत्रे भुंकत आहेत जोर जोरात. आणि हा आता सावध झाला की आता आपल्याला तो चोर मिळणार म्हणून.
तेवढ्यात त्या घराच्या बाजूने जी आमची वाट गेलेली त्या वाटेवरनं घराच्या समोरून एक व्यक्ती त्याला येताना दिसलो. हातामध्ये कंदील, पायात चामड्याचं चप्पल, एका हातात काठी, त्याला घुंगरू बांधलेला, धोतर नेसलेलं, त्यावरती जॅकेट काळं, एका बाजूला घोंगडी घेतलेली आणि फेटा बांधलेला, पिळदार मिशी आणि भरभक्कम शरीर. ते चांबड्याचं चप्पल आहे ना, त्यांचा तो चर्र चर्र आवाज होतो ना, तसा तो जसं चालायचा तसं चर्र चर्र पायातून आवाज येत होता. ह्याला वाटलं की हाच कोणताही माणूस चार चोराला येतोय, आज ह्याला पकडणार. पण तो सावध झाला, परंतु आपण दिसणार नाही त्याला त्याची त्याने काळजी घेतली होती. त्या माडांच्या झावळ्या अशा ना, झावळं असतात ना, ती बांधलेली त्या गोठ्याच्या एका बाजूने, बैलांना ऊन वगैरे लावून घेऊन त्याच्यामध्ये तो लपून राहिलेला. तो माणूस जसा जवळ येतो तसे हातामध्ये ह्याने दांडा पकडला की मी आज त्याला मारणार, जो चोरतोय ना आजपर्यंतचा त्याचा बदला मी आज घेणार. म्हणून त्याने तो दांडा आपल्या शेजारी असा ठेवलेला आणि लपून बसला. आणि तो समोरून येतोय, तो इकडे कुत्रे भुंकतायत, जोरदार भुंकणं चालू आहे कुत्र्यांचं. आणि तो माणूस हळूहळू पावलं टाकत, तो आवाज होतोय चपलाचा कर्र कर्र कर्र, तो समोर येतोय. तो अगदी समोर आता आमच्या गोठ्याच्या समोर आला. गोठ्याच्या समोर आल्यानंतर ह्याने बघितलं त्याला, तर त्याचं रूप म्हणजे असं काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे असा धिप्पाड माणूस, म्हणजे नॉर्मली माणूस तेवढा कधी आकाराचा नसतो. फारत तर 6 फुटापर्यंत माणूस असतो, पण हा 7, 7.5, 8 फुटाचा माणूस, भरभक्कम. बघितल्यानंतरच काहीतरी वेगळं वाटावं तसं. ह्याने आता त्यांच्याकडे बघितले तर डोळे लाल भडक, पिळदार मिशी, त्याच्यानंतर असा रुंद चेहरा आणि ते पायात चप्पल वगैरे सगळा त्याचा पेहराव बघितल्यानंतर हा थोडा घाबरला. तो म्हणायला लागला की ही काहीतरी गोष्ट वेगळी आहे, हा चोर नाही आहे. कारण चोरायला येणार तो काय कंदील वगैरे घेऊन येणार थोडंच, आणि हे चरचर वाजणारं चप्पल घालून येणार आहे का, हे त्याला समजलं. आत्ता मात्र तो धिप्पाड माणूस बराच चालत चालत गोठ्यापर्यंत येऊन पोचला होता. आता तो काका आहे, तो सगळं बघतोय की हा माणूस बराच गोठ्यापर्यंत आता येऊन उभा राहिला. असं म्हणता म्हणता त्याने आता गोठ्यामध्ये प्रवेश केला आणि आपल्या हातात जो कंदील होता तो कंदील त्याने त्या बैलांच्या समोर ठेवला. आणि हाताची त्याच्या दुसऱ्या हातामध्ये जी काठी होती ती काठी त्याने त्या गोठ्याच्या भिंतीला अशी उभी करून ठेवली. ठेवताना त्या घुंगराचा आवाज देखील झाला. ते सगळं काका पाहतोय, इकडे लपून बसला आहे हा. पण काका पण आता घाबरला आहे. तो म्हणतोय की हा चोर नाही आहे, कारण एवढा धिप्पाड माणूस त्याने आजपर्यंत कधी आजूबाजूला गावामध्ये पाहिला नव्हता. आता काका बोललेला मोठा की तू कशाला बाहेर झोपतोस, इकडून देवचार जातो तर तू बाहेर कशाला झोपतेस, हे शब्द त्याला आठवायला लागले. आणि त्याने आता मनामध्ये गाठ मारली की हा देवचारच आहे 100%. पण आता तो उठणार कसा तिथून, म्हणून तो तिथून बसूनच तिथून लपूनच सगळ्या गोष्टी पाहतोय. आता तो धिप्पाड माणूस अंगणामध्ये गेला आणि अंगणामधून त्याने दोन्ही हातातून ती चारीचा पेंडा सोडला आणि दोन्ही हातातून चार आणली आणि त्या बैलांना खायला घातली. तशी बैल, ती गाय आणि त्याच्या गायचं वासरू, चौघेजणं ती चार खायला लागली. पुन्हा एकदा तो गेला अंगणामध्ये आणि पुन्हा राहिलेली चार अजून थोडीफार आणली आणि पुन्हा त्या चौघांच्या त्या बैलांच्या पुड्यामध्ये आणून टाकली आणि ते बैल खायला लागले. खायला लागल्यावर त्याचा जो चेहरा होता तो हसरा झाला. तर काका हे सगळं पाहतोय. असं म्हणता म्हणता त्याने तो कंदील आणि ती काठी जी भिंतीला उभी करून ठेवलेली ती काठी त्याने अशी जमिनीवरती आपटली. जमिनीवरती आपटल्यानंतर त्या कुळकुळ्यांनी घुंगरांचा आवाज झाला आणि तो पुन्हा त्या बैलांच्या दिशेने आला आणि त्या दोन्ही बैलांच्या पाठीवरती त्याने हाताने अशी थाप मारली. पाठीवरती त्या 2 बैलांच्या मारली. पुढे जाऊन त्या
गाईच्या वासराच्या पाठीवरती थाप मारली, त्यानंतर गाईच्या पाठीवरती थाप मारली आणि तो पुन्हा आता मागे वळला बाहेर पडायला गोट्यातून. आणि बाहेर पडताना आता मात्र त्याची नजर आणि काकाची नजर एकामेकाला भिडली आणि दोघांनीही एकामेकाकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल भडक आणि चेहरा मात्र आता त्याचा रागीट झालेला. त्याचे चेहऱ्याचे हावभाव पूर्ण बदलले होते. काका मात्र आता खूप घाबरला. तो कसाबसा उठून उभा राहिला, पण त्याने तोंडातून कुठचा शब्द काढला नाही किंवा जास्त हालचाल केली नाही किंवा त्याला प्रत्युत्तर करण्याचा किंवा आणखी काही करण्याचा प्रयत्न मात्र त्याने केला नाही. तो त्या झावळ्यांच्या कडेला असा घाबरत घाबरत उभा राहिला. हातपाय कापायला लागले होते. तसा घाबरणारा नाही, परंतु आता प्रत्यक्षात बघितलं ना समोर ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तो फार घाबरलेला. त्या माणसाने आता त्याच्याकडे बघितलं आणि तो हातात कंदील आणि काठी घेऊन तो पुन्हा गोट्यातून बाहेर पडला आणि त्यात जाणाऱ्या वाटेने, जी गोट्याकडनं वाट जात होती सीमेवरती, त्या वाटेने तो पुन्हा त्या चपलांचा आवाज कर्र कर्र असं करत करत तो निघून गेला. आता मात्र काका घाबरलेला. तो पुढे गेला याची खात्री झाल्यानंतर तो घरामध्ये आला आणि दरवाजा वाजवला. दादा दादा उठ, दादा उठ. तर मोठे काका लगेच उठले आणि बोलले, काय रे, काय झालं? तर आधी म्हणाला, दरवाजा बंद कर, मला आत घे. आत गेल्यानंतर मग त्याने तो जो प्रकार घडला गोट्यामध्ये तो सगळा प्रकार त्याने सांगितला की तू जो म्हणतोयस ना देवचार, तो 100% देवचारच होता. त्याच्या हातामध्ये काठी होती, घोंगडी होती खांद्यावरती, फेटा बांधलेला, पिळदार मिशी, भरभक्कम शरीर, 7.5 फुटाची उंची, चामड्याचं चप्पल, सगळं त्याने वर्णन केलं. काकांना सगळं सांगितलं. आणि त्याने म्हणाला, एक काम काय केलं आल्यानंतर की चारीच्या पेंड्यातून चार उचलली 2 वेळा आणि सगळ्या बैलांना, गाईला आणि त्या वासराला खायला घातली आणि पाठीवरती त्यांच्या थाप मारली आणि तो नंतर निघून गेला. तो मग त्याने ते पण सांगितलं की माझी आणि त्याची नजरानजर झाली, पण त्याने मला काय केलं नाही. तर काका पण ही गोष्ट बघून हडबडले. त्यांना माहीत होतं की इथून देवचार जातो, परंतु असं त्यांना स्पष्ट कधी दिसलेला नव्हता. ते घुंगराची काठी आपटायचा नव्हतं, त्या खुळखुळ्यांचा घुंगरांचा आवाज यायचा, परंतु प्रत्यक्षात असं कधी बघितलं नव्हतं. आता काकांनी त्याच्या तोंडून ऐकून काका पण हैराण झाले. मग काकांनी सांगितलं की हा 100%च देवचार आहे जो वाट्याने जातो, जे आमचा आई वडील सांगत आले की इथून देवचार जातो, देवचार जातो, तर तोच या पाय वाट्याने जातो. पण आमच्या गोट्यामध्ये येऊन तो बैलांना चार वगैरे घालतो हे आजपर्यंत कधी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं नव्हतं. पण आताही तू जेव्हा शोधायचा प्रयत्न केलास की कोण चार घालतो त्या बैलांना नेऊन किंवा चार कशी चोरीला जाते म्हणून, तर ते शोधताना तुला हे सगळ्या गोष्टी आढळल्या. तर मित्रांनो, असा जो प्रसंग आहे आमच्या काकांच्या बाबतीत घडलेला, तो मी आज तुमच्यासमोर एक सत्यकथा मांडण्याचा प्रयत्न केला. जर कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना चॅनल शेअर करा, कथेच्या खाली कमेंट करा आणि नक्की सांगा की कथा तुम्हाला कशी वाटली. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो आहे. धन्यवाद.